सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपल्या सगळ्यांच्याच सध्याच्या धकाधकीच्या काळाचा विचार करता, आपल्या नोकरीमुळे म्हणा किंवा व्यवसायामुळे म्हणा, आपलं जे बिझी शेड्यूल झालेलं आहे, त्यामुळे आपल्या कुठल्याही कामामध्ये नियमितता आढळत नाही. तर आपल्या दिनचर्येमध्ये नियमितपणा ठेवण्यामागचे शास्त्रीय कारण कुठले आहे ते आपण पाहूयात. आपण उठल्यापासून जर आपले स्नान, पूजा आणि झोपेपर्यंतचे सर्व कार्यक्रम जर आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठेवले, तर यामुळे कुठला चमत्कार घडून येतो आणि त्यामुळे आपली प्रगती, विकास कसा होतो हे आपण आज पाहणार आहोत. या बाबतीत मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा अनेक प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. जसे की आपण काही गोष्टींच्या वेळा जर पाळल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव किंवा दबाव येत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने अगदी रोज एकाच वेळी जर आपल्या घरासमोर गाईला खाण्यास गोग्रास जर ठेवला किंवा कावळ्यांना खाण्यासाठी थोडा भात जरी ठेवला, तर 4-5 दिवसांनी तेच कावळे आणि त्याच गायी अगदी त्या वेळेमध्येच आपल्या घरासमोर हजर राहतात, नाही का? याचाच अर्थ प्राणी सुद्धा वेळ पाळतात व त्या वेळेला ते बरोबर आपल्या घरासमोर उपस्थित राहतात. पण ह्या क्रियेमध्ये सुद्धा जर आपल्याकडून एखाद्या दिवशी गोग्रास किंवा कावळ्याला जर भात ठेवण्यास जमले नाही, खंड पडला, तरीही आपल्या रोजच्या त्याच वेळेस गाय किंवा कावळे बरोबर आपल्याला आपल्या घरासमोर आलेले दिसतील. पण या गोष्टीमध्ये जर एका दिवसापेक्षा जास्त जर खंड पडला, तर मात्र कावळ्यांचे आणि गायीचे येणे सुद्धा बंद होते. त्याचप्रमाणे जर आपण नियमित एखाद्या वेळेस दिवसाच्या त्या ठराविक वेळेमध्ये जर देवदर्शनाला जात असू किंवा आपण एखाद्या मूर्तीला त्या वेळेतच जर त्या मूर्तीच्या एखाद्या भागास हात लावून जर आपण त्या मूर्तीला नमस्कार करत असू, तर आपण त्या मूर्तीला ज्या ठिकाणी स्पर्श करतो त्या ठिकाणची संवेदना जागृत होते व ती देवता आपल्या कुठल्याही व्यवसायामध्ये म्हणा किंवा आपल्या आयुष्यातील विकासासाठी आणि प्रगतीसाठी लाभदायक ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या मूर्तीच्या चरणावरती जर आपण रोज घड्याळ लावून त्याच वेळेला बरोबर त्या मूर्तीला जर आपण नमस्कार केला, तर जो साधक त्या मूर्तीला अगदी ठराविक वेळेत नमस्कार करतो, त्या साधकाची इच्छाशक्ती सुद्धा अधिक तीव्र होऊन त्या साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागल्यात असे त्या साधकास अनुभव येतात. आपल्याला बरेच लोक असे भेटतीलही की जे लोक अगदी अंघोळीचा पहिला तांब्या सुद्धा घड्याळ पाहूनच घेणार. अशा लोकांना या सवयीमुळे त्यांच्या जीवनात पुढे काय घडणार आहे याचे संदेश येतात आणि त्यामुळे ते लोक जास्त सतर्क राहू शकतात. तर माऊलींनो, आपण पाहू शकता की केवळ स्नान ठराविक वेळेस करण्याने जर एवढा त्याचा प्रभाव असू शकतो, तर विचार करा की आपण नियमितपणाने ठराविक वेळेस पूजा, भोजन जर आपण केले, तर या गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती किती प्रमाणात प्रभाव होईल याची कल्पना करण्यापेक्षा आपण अनुभव घेणे जास्त योग्य ठरेल, नाही का? तर आपण आपले दिवसभराचे काम करताना आपण त्यांच्या आधी वेळा ठरवून घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे जो व्यक्ती नियमित वेळेमध्ये देवपूजा करत असतो, त्या व्यक्तीला मूर्तीपूजेच्या नंतर काही काळातच पार्थिव पूजा सिद्ध होते आणि जो व्यक्ती नियमित पार्थिव पूजा करतो, तो व्यक्ती काही वर्षात उत्कृष्ट अशी मानस पूजाही करू लागतो आणि नियमित वेळी मानस पूजा करणारा व्यक्ती हा ओंकार साधनेकडे कसा वळतो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. आता असे म्हणतात, काही लोक असे म्हणतात की नियमितता आणल्याने माणसाच्या क्रियांमध्ये यांत्रिकता निर्माण होते, असे निष्कर्ष काही जण काढतात. तर काही अंशी हा निष्कर्ष बरोबर जरी असला, या क्रियांमध्ये यांत्रिकता येते हे जेवढे खरे आहे, तेवढेच नेहमीच्या ध्यानधारणेमधून म्हणा किंवा जपामधून किंवा चित्ताच्या एकाग्रतेमुळे
आपल्या छोट्या किंवा मोठ्या मेंदूतच नव्हे, तर आपल्या शरीरातील सर्व लहान मोठ्या पेशींमध्ये सुद्धा चांगले बदल घडवून आणण्याचे काम हे आपले नियमितपणे केलेल्या अनेक कार्यातून होते. त्याचप्रमाणे असे साधक जे सात्विक अन्न घेतात, त्यामुळे त्या सात्विक अन्नामुळे त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, ते ऊर्जा निर्माण करण्याचे मोठे कार्य सुद्धा या पेशींकडून होते. नियमितपणे हे कार्य करणारा व्यक्ती हा सहसा रोगी आहे असे पाहण्यात येत नाही. बऱ्याच वेळेला काही मंडळी हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तीस हा माणूस घड्याळाचा गुलाम आहे असे म्हणतात. हे जरी बरोबर असले तरी तो व्यक्ती काही काळानंतर काळाच आपला गुलाम बनवतो हे नाकारून चालणार नाही. घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुरळीतपणा येऊन त्याचा विकास आणि प्रगतीच होते व तो अत्यंत वेगाने पळू लागतो. अशा प्रकारे आपण जर आपल्या सर्व कार्यांमध्ये जर नियमितपणा ठेवला तर त्याचे नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण हे पाहणार आहोत की स्नान झाल्यावरती आपण जे कपाळावरती काही लोक कुंकुम किंवा तिलक लावण्याची जी आपल्याकडे प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये, जी पूर्वापार आपली प्रथा चालू आहे, त्यामागील रहस्य काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपले शरीर हे देवाचे मंदिरच मानले गेले आहे. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये सगळीकडे ईश्वरी भाव हा व्यापून असतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा रोमारोमात जे स्फुरण होत असते ते आपल्याला ईश्वरी भावाकडेच खेचत असते. आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे यकृत, मेदू, मूत्रपिंड, हृदय हे जर तंदुरुस्त असतील तरच आपले शरीर हे निरोगी राहते आणि हे अवयव म्हणजे आपल्या शरीराच्या मंदिरातील स्तंभ होत. त्याचप्रमाणे मेरुदंड हा म्हणजे आपल्या शरीररूपी मंदिराचा प्रवेश मार्ग आहे. आपल्या भ्रुकुटीच्या मध्यामध्ये जे आज्ञाचक्र आहे तेथे परमेश्वराचा वास असतो आणि ह्या सगुण परमेश्वराची आपण रोज पूजा करणे योग्य ठरते. म्हणून आपल्या शरीराची स्वच्छता झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्या भ्रुकुटीमध्ये जो ईश्वर नांदतो त्याला तिलक लावणे हे योग्य नाही का? आणि आपण आंघोळ झाल्यानंतर किंवा स्नान झाल्यानंतर आपल्या कपाळावरती जो तिलक लावतो ती म्हणजे एक छोटी देवपूजा झाल्यासारखे होते. आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तींना श्वास घ्यायलाही फुरसत नाही, म्हणजेच ज्या व्यक्ती त्यांच्या दैनंदिन कामामध्ये खूप बिझी आहेत, अशा प्रापंचिक माणसांनी किमान स्नान झाल्यावरती आपल्या कपाळावरती तिलक लावावा. त्यानिमित्ताने ईश्वराची पूजाही होते. आणि हा तिलक लावण्यामागे आणखी एक रहस्य आहे, ते म्हणजे जेव्हा आपण तिलक आपल्या भ्रुकुटीमध्ये लावतो त्यावेळेला त्या भ्रुकुटीमध्ये आपल्या मध्यमा या बोटाचा स्पर्श होतो. आपल्या बोटाचा स्पर्श होतो आणि हे जे बोट आहे, म्हणजे ज्या बोटाने तिलक लावणार आहोत, ते बोट नेहमीच मध्यमाच असावे. आता तिलक लावताना मध्यमानेच का लावावा? शास्त्र काय सांगते? तर मध्यमेचा संबंध हा सरळ आपल्या हृदयाशी आहे आणि ह्या मध्यमेतून प्रवाहित होणारी जी स्पंदने आहेत ती सरळ आपल्या हृदयाला जाऊन भिडतात. आपण बघतो की आपण जेव्हा जप करतो तेव्हा जप सुद्धा आपण मध्यमेनेच करतो, या बोटाचा वापर करतो. तसेच आपले ईश्वराला तिलक लावताना सुद्धा त्याचप्रमाणे आपल्या आज्ञाचक्रामधील ईश्वराला, आपल्या कपाळावरती ईश्वराला तिलक लावताना आपल्या तिसऱ्या नेत्रामधून जी स्पंदने निघतात ती आपल्या हृदयाला जाऊन भिडतात. त्यामुळे दिवसभर आपल्या मनामध्ये ईश्वरी भाव, भक्तिभाव निर्माण होतो आणि शांतता नांदते. आणि आपण पाहतो की तिलक लावणारा माणूस हा शक्यतोवर पापकर्माकडे कधीच प्रवृत्त झालेला आपण पाहत नाही आणि अशा व्यक्तींकडे समाजाची बघण्याची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची दृष्टी होऊन जाते. आणि तिलक लावणे हे आपल्या हिंदू धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. आपल्या हिंदू धर्माखेरीज इतर कुठल्याही धर्मामध्ये लोक आपल्या भ्रुकुटी मध्यामध्ये तिलक लावत नाहीत. तर आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान हा असलाच पाहिजे.
आणि सर्वांनी स्नान झाल्यावरती आपल्या भ्रुकुटी मध्यामध्ये तिलक लावलाच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.